कर्जत गाडी लागलेली आपली 10-22ची कर्जत गाडी आलेली आपली। रेल्वेचा टाइम दिलेला आहे। कर्जतपासून पळसदरी खोपोली ही क्षेत्र, पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे। याच ठिकाणी स्वामींनी 22 दिवस वास्तव्य केलं होतं। स्वामींच्या समोर बघा गणपती बाप्पांची मूर्ती आहे, पाठी शेषनाग आणि पाठी स्वामी समर्थ आहे। या ठिकाणी दररोज आता महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। इथं टाइम दिलेला आहे, स्वामींचा प्रसाद घेतलेला आहे। या ठिकाणी बघा की खूप छान व्यवस्था केलेली आहे। इकडे बघा पाण्याचे असे हलके फवारे मारलेले आहेत जेणेकरून गरम होऊ नये। जेवण झाल्याच्यानंतर आपला स्वतःचा ताट स्वतः धुवायचं आणि हा फक्त गुरुवारचा महाप्रसाद असायचा। आता या लोकांनी दररोज महाप्रसाद असतो, दररोज भाविकांसाठी। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। कर्जत गाडी लागलेली आपली 10-22ची। 2 मिनटं आता आहे बाकी, 2 मिनटात गाडी येईल आपली। चला चला कर्जत गाडी आलेली आपली 10-22ची। पळसदरी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो आपण आलो आहे पळसदरीला। तर पळसदरीला येण्याचं कारण काय माहिती आहे मित्रांनो, तर आपण आलो इथं स्वामींच्या मठात। तर इथे खूप सुंदर असं स्वामींचं मठ आहे। आपण गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा आपण कर्जतवरनं डायरेक्ट गेलो होतो, ऑटो रिक्षा पकडून डायरेक्ट काहीतरी तेव्हा 200 रुपये बिल झालेलं आपलं येऊन जाऊन। आणि आता आपण आलो आहे पळसदरी या स्टेशनवर। आणि पळसदरीला आम्ही कसं आलो आहे माहिती आहे, आम्ही सकाळी 10-22ची घाटकोपरवरून ट्रेन पकडली होती बरोबर। त्याच्यानंतर आम्ही 12:05ला ती कर्जतला 12:05ला आम्हाला कर्जतला सोडलं, कर्जतची ट्रेन ती तिथं थांबली। आणि 12:05ची खोपोली ट्रेन लागलेली कर्जतवरून, खोपोली ट्रेन। आणि ती जर सुटली तर डायरेक्ट तुम्हाला 1:15ची गाडी आहे खोपोली, मग भरपूर लेट होणार। मग बरोबर आम्ही आहे ना टायमावर आलो आहे आणि बरोबर स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला ती खोपोली ट्रेन भेटली आणि आम्ही पळसदरीला आलो आहे। आता पळसदरीला उतरून आता चाललो आहे स्वामींच्या मठाकडं। आता इकडनं स्वामींचं मठ किती दूर आहे, किती कसं चालत जायचं हे आपण आता पुढे बघणारच आहोत। तर चला आता पळसदरी स्टेशनला आहे, आता ही गाडी गेलेली आहे पुढे। चला आता पुढे आपण चालत जाऊया चला। आणि मित्रांनो तुम्ही जर इकडे पळसदरीला याल तर खरंच इकडचा निसर्ग आहे ना खरंच खूप छान आहे। आणि आता ऊन पण भरपूर आहे, मे महिना चालू असल्यामुळे ऊन पण भरपूर आहे। तर पावसाळ्यात आला ना तर तुम्हाला इकडे ना हे सुंदर असं हिरवेगार
इथं डोंगर रांग आहेत बघा, तुम्ही समोर बघू शकता. इथं डोंगर रांग आहे आणि हे कर्जत आपलं पळसदरी स्टेशन आहे ना, इथपर्यंतच होतं पहिला, आता वाढवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हो इथं पळसदरी स्टेशन दाखव, थोडं पाठीला, थोडं पाठीला. हां तर बघा हा स्टेशन जरा इथं वाढवलेलं आहे आणि इथं बघा डोंगर रांग आहेत मस्त. ही खोपोली ट्रेन फक्त इकडनं जाते, बाकी कुठलीच ट्रेन जात नाही. तर असा बघा इकडचा नजारा बघा तुम्ही, हिरवगार. तर चला मित्रांनो, आता आपण रस्ता दाखवत जाऊया. आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो हा स्टेशन आहे आणि इथे आहे ना स्टेशन वाढवलं आहे आता. इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे पुढे आणि हा छोटीशी वाट तुम्हाला दाखवत मठाकडे नेऊन सोडेल. तर चला आता आपल्याला चालत पुढे जायचं आहे. चला इकडनं आपल्याला चालत जायचं पुढे आणि सरळ रस्ता आहे, काय वाट. आणि बघा इकडे आहे ना साईडला धबधबा पण आहे. इथे एक छोटंसं मंदिर आहे कुठलं तरी, आपण पुढे गेल्यावर आपल्याला माहिती पडेल. काय वातावरण आहे, वाजलीत बघा किती, आत्ता 12:35 झालेत. चला हे बघा एक छोटंसं धबधबा, इकडनं पाणी वगैरे येतं पावसातनं. आणि एक छोटंसं मंदिर इथे. कुठलं मंदिर आहे? कलकाईचं मंदिर आहे. हां कलकाई देवीचं मंदिर आहे. इकडनं आता आपल्याला सरळ जायचं आहे. खूप छान असं डोंगर रांग आहे. चला पुढे चालत जायचं आहे. मित्रांनो इकडे आहे ना थोडंसं पाणी म्हणजे खूप कमी पाणी आहे. जर तुम्ही पावसाळ्यात आलात ना, इकडे आहे ना सगळे ही जी तलाव आहे ना असं पूर्ण भरलेलं असतं, पाणी वगैरे वाहत असतं. आता बघा इथं पोरं आहे ना आंघोळ करतात, उड्या मारतात. चला पुढं वरती जाऊया चालत. सरळ जायचं आपल्याला. तर मित्रांनो आता एक 5 मिनिटं चालतोय आणि खूप शांत आहे, मस्त वाटतंय. इथे 1 वर्षानंतर आल्याच्या नंतर बरं वाटतंय एकदम. 1 वर्षानंतर येतो, तब्बल 1 वर्षानंतर. आणि गेल्या टायमाला मी इथनं नव्हतं आलो, गेल्या टायमाला डायरेक्ट कर्जतवरनं गेलेलो. भारी वाटतं, शांत आहे एकदम शांत. आता इथनं आपल्याला सरळ जायचंय. चला तो जात राहूया. तर तुम्ही बघताय मित्रांनो, इथं समोर ना एक भिंत आहे. पहिले आहे ना इकडनं जागा होती जायला, तर आता इथं भिंत लावली मध्ये. तर आता आपल्याला ना पुढनं जायला लागेल, पुढनं असं राऊंड मारून. तर त्याला आता पुढनं जाऊया. बघा मित्रांनो, आता आम्ही इकडनं आल्याच्या नंतर इथे इकडे 2 रोड आहेत. तर बघा ते 2 माणसं तिकडे चालले आहेत, तिकडं नाही जायचं आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. ह्या साईडनं सरळ आपल्याला खाली जायचं आहे आणि इकडनं आपल्याला मठाजवळ जायचं आहे. चल आता सरळ जाऊया. आणि इथे बघा तुम्हाला कडुलिंबाचं झाड दिसतंय. खूप अशी निसर्गामध्ये झाडं आहेत, सुंदर भारी आहेत. पण इथं पावसाळ्यामध्ये आलात ना तुम्हाला अजून भारी निसर्ग दिसेल. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे ऊन पण भरपूर आहे. आणि आपण आता वाट पाहत चाललो मठाच्या जवळ. चला आता पुढे चालत जाऊया. आणि भरपूर काही असं रस्ता दिसतोय तुम्हाला. इकडनं राईट मारायचं आपल्याला, उजव्या हाताला वळायचं आहे. आणि उजव्या हाताला वळाल्याच्या नंतर आता एक एरो दिसेल आपल्याला. हा एरो करून आपल्याला समोर एक मंदिर आहे, इथं मंदिर आहे. तर सरळ आपल्याला जायचं पुढे. चला चालत पुढे जाऊया. बघा थोडंसं पुढं चालत आल्याच्या नंतर बघा इथं लिहिलं श्री स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग. तर आपल्याला इकडनं सरळ जायचं आहे खाली. आजूबाजूला बघा इकडं जुनी घरं आहेत खूप. आणि असा फील होतोय जसं काही आपण गावाला आलो आणि गावसारखंच एकदम माहोल झालेला आहे पूर्ण. आणि बघा इकडे तुम्हाला दिसतोय
श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. आता आपण आहे ना श्री स्वामी समर्थ मठाच्या मागे चालू आहे. तर समोर तुम्हाला बघा एक विहीर दिसते. त्या विहिरामध्ये खूप जुनी विहीर आहे इकडची. आता बघूया विहीर कशी आहे काय आहे ते आपल्याला पुढे गेल्यावर कळेल. विहीर पाणी तर खराब आहे खूप आणि आतमध्ये बाटल्या वगैरे घाण वगैरे टाकलेले. तर प्लीज तुम्ही असं करू नका, घाण वगैरे करू नका. निसर्ग एकदम शुद्ध आणि साफ ठेवा. तर चला आता आपण सरळ जाऊया. मित्रांनो फायनली आता पोचलो आपण. 10 मिनटं चालत जायला लागलं मला. चला. आणि इथे बघा चप्पल स्टँड आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता चप्पल स्टँडची व्यवस्था केलेली आहे या लोकांनी. विनामूल्य चप्पल स्टँड. पाय इथं चप्पल काढू शकता. आणि या ठिकाणी कशी लावलेली आहे. भक्त एवढं लांबून लांबून येतात. गरमी एवढी जास्त वाढली आणि स्वामींचा मठ आहे बघा. पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. आता नाव दिसत नाही इकडांमुळं. चला आतमध्ये जाऊया आपण. आल्यानंतर बघा इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर इथे स्टॉल आहे. इथे पाय वगैरे धुवू शकता तुम्ही. पाय वगैरे धुण्यासाठी इथे व्यवस्था केली. पकड हातपाय धुते जरा. चला हातपाय बरं वाटलं जरा. इकडे गरमीत आले. आता एंट्री केलं आपण बाहेर असलेल्या स्टॉलवर आलेलो आहे. आता इथं बघा नंदी महाराज आहे. इथे स्वामींच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत. बघा नंदी महाराज आहेत. परत विठू मायावलीची मूर्ती आहे सुंदर. बघा इथं स्वामींचा फोटो आहे. बघा इथे या ठिकाणी बघितलं तर तुम्ही बघा इकडे फोटो आहेत. परत अत्तर आहे. आणि परत इकडे आपल्याला छोटे हार बघायला भेटतील. आणि वरती पण आहे बघा मूर्तीला आपण छोटे छोटे हार घालू शकतो. परत इकडे किचन आहेत. परत इकडे माळ आहेत. जपमाळ आहेत. आणि इकडे अगरबत्ती आहे खूप सुंदर असं. परत इकडे गंधक आहेत तुम्ही बघू शकता. आणि बघा इथं लिहिले केसर अष्टगंध. आणि बघा असं या ठिकाणी सामान आहे. सर्व साहित्य आहेत आपल्याला भेटतील इकडे या स्टॉलवर. आणि तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. थोडं पुढं आल्याच्या नंतर इथे श्री दादाजी पवित्र समाधी आहे बघा. त्यांनी इथं दादा आठवण मठाधिपती यांची इथं दादांची आठवण दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि इथे तुम्ही बघू शकता वटवृक्ष. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो कर्जतपासून पळसदरी खोपोली या ट्रेनचं वेळेचं वेळापत्रक दिलेलं आहे.
श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. तर चला आता आपण आतमध्ये मठामध्ये प्रवेश केलेला आहे. आता इकडनं आपल्याला जायचं आहे सरळ पुढे चालत चालत. आज गर्दी कमी आहे, बुधवार असल्या कारणाने. गुरुवारची भरपूर गर्दी असते. चला आता थोडंसं पुढं आल्याच्या नंतर आपण पोचतोय दादाजी यांच्या पावलांचं दर्शन घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मग बघा इकडे दादाजी आहेत, यांचं आता दर्शन घेतलेलं आहे आपण. आणि इकडनं आपण जाणार आहोत पुढे. इथं श्री गणपती बाप्पांचं पहिलं दर्शन झालेलं आहे आपलं. आता स्वामींचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण उजव्या साईडला असलेलं इथेच स्वामींनी 22 दिवस वास्तव्य केलं होतं. आता इथे स्वामींचे पादुकांचे दर्शन घेणार आहोत आपण. इकडे आल्याच्या नंतर असं वाटतं का साक्षात स्वामी इथे बसलेत असं फील होतं. खरंच खूप भारी वाटते. आता इथून आपल्याला ना पायऱ्यांवरून खाली खाली जायचं आहे. आणि खाली ध्यानधारणा केंद्र आहे. तर इथे पण आपल्या स्वामींचं दर्शन होणार आहे. आणि बघा खूप अंधार आहे. आणि इथेच आपली सुंदर असं श्री स्वामींची मूर्ती आहे. तर इथे आपल्याला स्वामींचं दर्शन झालेलं आहे. खूप छान. तर बोला श्री स्वामी समर्थ. इथे आतमध्ये आलात तर श्री स्वामी समर्थ लिहिले. ध्यान मंदिरात अगरबत्ती लावू नये. सुंदर असा स्वामींचा मठ आहे. आज गर्दी खूप कमी आहे. या ठिकाणी गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्यानंतर पाठी शेषनाग आहे आणि पाठी श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही श्री दत्तांची आरती आहे. आणि बाजूला त्याच्या श्री स्वामींची आरती आहे. ही दररोज सकाळी होते आणि संध्याकाळी होते. चला आता इकडनं हा बघा हा स्वामींचा मठ आहे. आता इकडनं आपण आलो आहे. इथं लिहिलं आहे महाप्रसाद कक्षाकडे जाण्याचा मार्ग. आता इकडनं आपण चाललो आहे महाप्रसादाकडे. खूप बघा आज पूर्ण गर्दी खाली आहे. म्हणजे गर्दीच नाही आहे, पूर्ण खाली आहे. चला इकडनं जाऊया आपण सरळ पुढे. आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा हे पूर्ण म्हणजे असं लाईन चालू होत्या. आणि आता बघा गर्दी पूर्ण खाली आहे. आता बुधवार आहे त्यामुळे गर्दी नाही आहे.
आता बघा, महाप्रसादाची वेळ 22 दररोज महाप्रसाद आयोजन केलं जातं. सोमवार ते रविवार दुपारी 12:30 ते 1:30. रात्रीचे महाप्रसाद दर गुरुवारी 8:30 ते 9:30. संपूर्ण भाविक जेवतात इकडे, महाप्रसादाचा लाभ घेतात ते. आणि आपण आता स्वामींचा प्रसाद घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, पापड आहे, लाडू आहे, डाळ भात आहे आणि चवळीची भाजी आहे, बटाटा आहे, लोणचं आहे आणि आपलं पाणी आहे. तर बघा, हे आहे ना, खूप छान केलेलं आहे इकडे. पाण्याचा फवारा मारलेला आहे. बघा, खूप गरम होतं म्हणून एक चांगलं हे केलेलं आहे. जेवायला या तुम्ही पण स्वामींचा प्रसाद खाऊया. तुम्ही पण या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. राहुल इथं दर महिन्यात येतो स्वामींच्या दर्शनाला. मी इथं वर्षानंतर आलेलो आहे. चला घेऊन घेऊया, तुम्ही पण या. त्या ना, आपला जेवण झाल्याच्या नंतर आपला स्वतःचा ताट स्वतः धुवायचं आणि सुंदर असं धुवायचं. हो, हिचे आहे ना, साबण नानाने असं पूर्ण धुवून काढतो. सुंदर साफ करायचं. त्यानंतर तांबडा धुवून काढायचं. एकदम चकाचक आणि परत जागेवर येईल. चला तुम्हाला सांगतो. सुंद्या पुढे आला. हे बघा, गर्दी खूप कमी आहे आज. आणि भक्त वगैरे तुम्ही बघू शकता. आजचा महाप्रसाद वगैरे इथे आपण आता ताट वगैरे जमा केला आणि इथे वटवृक्षाचं झाड आहे. तर पळसदरीमधलं हे वटवृक्षाचं झाड आहे आणि इथे पुढे पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर बाहेर जाण्याचा मार्ग आणि हा असा बाहेरचा पॅसेज आहे. हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर बाहेर जाण्याचा मार्ग आणि इथे पिण्याचं पाणी आहे. आणि इथे तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर पूर्ण शांत वातावरण. वाव, इथे ना वटवृक्ष आहे आणि श्री शंकर महाराजांचं एक छोटीशी मूर्ती बघा. या ठिकाणी झाडाची डिझाईन बघा किती भारी केली. इथे झाड आणि ते सर्व भाविक बसतात. इथे लिहिले बघा, सदरच्या वटवृक्ष हा कृत्रिम स्वरूप असून भाविकांना नम्र विनंती आहे की कोणी या वटवृक्षाच्या पारंब्या फांद्या पानं खेचून पाहू नये. तर फायनली आता आपण बाहेर आलेलो आहे आणि बाहेर आल्याच्या नंतर इकडे आहे ना एक मोकळी जागा आहे. बाहेर आल्याच्या नंतर तर तुम्ही पाठी बघू शकता, वटवृक्ष आहे आणि इथे श्री शंकर महाराजांची मूर्ती आहे. आणि इथे आहे ना ही जागा खाली नसते. इथे काही ना काहीतरी पूजा किंवा होमहवन होत असतं. आणि आता बाहेर आलो आपण आणि बाहेर आल्याच्या नंतर आहे ना इथे ना जो चालू टाईम असतो म्हणजे सोमवार, मंगळवार, गुरुवार सोडला तर शुक्रवार, शनिवार या टायमाला
महाप्रसादाची वेळ आहे 12:30 ते 1:30 असा टायमिंग असतो आणि गुरुवारी 3चा टायमिंग असतो, म्हणजे 12:30 ते 3 असा टायमिंग असतो. आणि आज कसं गर्दी कमी आहे, त्यामुळे भाविक जसे येतात त्या हिशोबाने ते लोक महाप्रसाद ठेवतात. आणि खूप सुंदर असं भरपूर चेंज झालेलं आहे. मी 1 वर्षाच्या नंतर येतो, भरपूर असं चेंज केलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आहे ना पूर्ण असं म्हणजे शेड नव्हतं, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. बघा हे आहे ना शेड अपूर्णच होतं गेल्या टायमाला जेव्हा मी आलो तेव्हा, आणि हे तर पूर्ण गेले, लादी काम पण मस्त केलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा एवढंच शेड होतं. हां, आणि हे बघा हे नाही, हे असं जेव्हा जास्त गर्दी असते ना तेव्हा हे पसरवतात लांब असे, भाविकांसाठी येण्या जाण्याचा मार्ग असतो. आणि तो पूर्ण पॅक केलेलं आहे. भाविक इकडं आराम थोडंसं बसू पण शकतात इकडं, त्यासाठी इथं थोडेसे चेअर ठेवलेले आहेत बसायला. आणि खरंच खूप भारी वाटतंय. आणि इथं आल्याच्या नंतर मला खरंच खूप भारी वाटतं. तर मठात गेल्याच्या नंतर अक्षरशः शांत वाटतंच आपल्याला. चला आता आपण थोडं बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन ब्लॉग एंड करूया. चला तर चला मित्रांनो, फायनली आपलं पळसदरीला येऊन आपलं स्वामींचं दर्शन झालेलं आहे. आणि मी 1 वर्षानंतर आलो आहे. गेल्या टायमाला मी तुम्हाला कर्जतवरून घेऊन गेलेलो, तेव्हा काहीतरी ऑटोनी माझं ऑटो रिक्षाचं बिल 200 रुपये झालेलं, आणि जाताना काहीतरी 30 रुपये शेअरिंग देतात. आणि यावर्षी मी पळसदरीला उतरून, म्हणजे मी पळसदरीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी नेक्स्ट टायमाला ब्लॉग बनवल तेव्हा मी पळसदरीला येऊनच बनवल. आणि नेमकं स्वामींनी आमचं ऐकलेलं आहे. बघा जसं कर्जतला पोचलो आणि गाडी लागली खोपोली, आणि एक स्टेशन फक्त पळसदरी स्टेशन होतं. आणि खरंच खूप छान दर्शन झालं. आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला बघा आता गेल्या टायमाला म्हणजे कसं एक नवीन सिस्टम होती की फक्त गुरुवारचं महाप्रसाद असायचा. आता या लोकांनी कधीपासून चालू केलं आहे लोकांनी? 1 महिना. हां, 1 महिना झाला आहे. दररोज महाप्रसाद असतो, दररोज भाविकांसाठी, पण फक्त 1 तास असतो. आणि गुरुवार आणि रविवार तुम्ही आलात ना तर काहीतरी 3 वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था असते. आणि संध्याकाळी पण 1 तास असतो, काहीतरी 8 ते 8:30 काहीतरी टाईम आहे ना, असा टायमिंग द्या. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये एक चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही बघून तुम्ही इथे येऊ शकता. आणि खूप मस्त इथं डेव्हलप झालेलं आहे, आता पहिल्यापेक्षा तरी मस्त डेव्हलप झालेलं आहे. बघा इथं आहे ना असं एक छोटंसं मंडप बांधलं आणि चप्पल ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. आतमध्ये पूर्ण ओपन केलेलं आहे आणि स्टॉल खूप कमी केलेलं आहे आतमध्ये. आणि खूप मस्त म्हणजे मठ पण खूप आता डेव्हलप झालेला आहे चांगला पहिल्यापेक्षा पण. आणि खरंच भारी वाटलं इथे येऊन. तुम्ही आलात तर नक्की या. पावसाळ्यात आलात तर अजून भारी वाटेल. आणि आम्ही उन्हाळ्यात आलो आहे, गेल्या वर्षी पण मला वाटतं मेमध्येच आलेलो, यावर्षी पण मेमध्येच आलो आहे. तर मला वाटतं स्वामींनी आम्हाला मे महिन्यात बोलवायचं, एक बोलतात ना एक आमंत्रणच दिलेलं आहे. तर स्वामींचा बोलावा आला आणि आम्ही येणार नाही असं होणारच नाही. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि लाईक नक्की करा. हर प्रकारचे वेगवेगळे कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. आणि राहुलला राहुल तुला कसं वाटलं इथे येऊन भाऊ? मला तो चांगलं वाटलं. मी दर महिन्याला येतो. हा दर महिन्याला येत असतो. आणि इथे मला वाटतं हा जानेवारीपासून कंटिन्यू येतो आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा आला आहे, मागच्या गुरुवारी एकदा आले होता. आता आज त्याला सुट्टी आहे म्हणून त्यांनी आज तो बोलला की पळसदरीला जाऊया. तर लास्ट टायमाला त्याला आहे ना टिटवाळ्याला पण यायचं होतं. मी त्याला मेसेजच करणार होतो, काय माहिती माझ्या डोक्यात राहिलं ना, मी एकटाच गेलो निघून. पण ठीक आहे, आता पुढच्या मंगळवारी त्याचा विचार चालला आहे, त्याला घेऊन जायचं टिटवाळ्याला. आणि लास्ट मंगळवारी मी टिटवाळ्याचा ब्लॉग टाकलेला आहे, तुम्ही नक्की बघू शकता आपल्या चॅनलवर. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. चला, ट्रेन आलेली आहे आपली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. चला आता इकडनं डायरेक्ट मुंबईच्या दिशेने आपल्या घाटकोपरला. चल राहुल, बाय बाय, टेक केअर, बाय बाय पळसदरी.